आयुष्यात कधी पाहायला नाही मिळणार तुम्हाला. वाटलं ना असं काय झालंय हे व्हिडिओ मध्ये वाटतं ना की असं कोण बोलत असेल. आणि हे बघा 3 मुलींशी ब्रेकअप का झाला आणि तुझं. हे बघा चुकी कधीच माझी नसते त्यांचीच असते. 3 एक्स आहेत माझे म्हणतो. अच्छा तू एक्स आहेस त्याची. अरे मामा आराम कर व्हिडिओ बनवतोय. बस मास्क पहन के जरा इतना बोलूंगा. मास्क घालून जातो तू मला ओळखलंस. हा. पण मग तू तुझ्या आईला का नाही ओळखू शकलास. तुलाच घाबरत होता की माईक आला आणि मेनकाताईच्या हातात जर गेला. मला नाही तुला घाबरत नाही. तू असं कधी कट्टे वगैरे काय सीन पाहिलायस असा कधी. हाँ घर पे है. 12वी मध्ये ब्रेकअप झालं. हाँ. का ब्रेकअप झालं तुझं. म्हणतात कट्टा छोटा होता तुझा. जमतंय ओरडायला जमतंय. कोण होता ते कोकिळवाला. कोणाला टॅलेंट छान होतं. कोणी ते केलं. कुठे वर. अच्छा कर परत कर. अशा मुलांसाठी आईबाबांनी नवस पाहिलेला असतो. ठीक आहे रेडी आहात तुम्ही क्राऊडवर्क साठी. याला दे माईक. हा येलो टी शर्ट वाला. काय नाव आहे भाऊ तुझं. दर्शन काय करतोस आयुष्यात. अकाउंट लीड आहे. काम ऍड एजन्सी मध्ये काम करतो. ऍड एजन्सी मध्ये अकाउंट सांभाळतोस. हो अकाउंट लीड ब्रँड सांभाळतो. अकाउंट अच्छा ब्रँड्स बघतोस. क्रिएटिव्ह काम आहे म्हणजे हो. बरोबर की सेल्सचं काम आहे. नाही क्रिएटिव्ह काम आहे. आणि कोणाला आलायस तू. कलिग आहे आणि तिची बहीण आहे. कलिग आणि तिची बहीण. हो क्यों नहीं हो रही पढ़ाई. हे काय चालू आहे वर्क फ्रॉम ऑफिस. कोण कलिग कोण आहे यांच्यापैकी तुझी. ही बाजूची ती काहीतरी बोललेली तुला. खरं सांग मला. आणि आम्ही ऍक्च्युअली लास्ट मंथ बँड्रामध्ये गेलो होतो स्टँडअप बघायला. आणि आम्ही तिथे सगळे कलिगच होतो. हा तर तिथे आता तुझं असं स्टार्ट केलं की कोण दुसऱ्याच्या बायकोसोबत आलंय. सो ही पण मॅरिड आहे मी पण मॅरिड पण दोघांसोबत नाही. लाज वाटते. नाही हा बायको तिकडे विचार करते नवरा काम करतोय. नवरा इकडे ओव्हर टाईम करतोय. अच्छा तो मूवी तुम्ही पाहिला का. कोणता होता तो आला ना आता 2 दूनी 4 काय. नाही बघितलं. तुझी बायको कुठे आहे आता. घरी आहे. अरे लोकेशन विचारतोय मी. मुंबईवरच आहे घाटकोपरला. अच्छा तू घाटकोपरला राहतोस. आणि कलिग कुठे राहते. ठाण्याला राहते ती. आणि तुम्ही एकदम चांगले मित्र आहात. हो सेम टीम मध्ये आहात तुम्ही. नाही अरे एक मिनिट. अरे आपल्याकडे आहेत सगळे येतात. मग हे दुसऱ्या टीमच्या मुलींना घेऊन आलायस तू असं का. आणि बायकोला का नाही आणलास तू. ती काल तिच्या कलिग सोबत अलिबागला गेली होती. बदला घेणार आहे मी. हॅलो कुठे आहेस तू. कॉमेडी शूला चल माझ्या बरोबर. बहिणीला पण आण. अच्छा असं चालतं. किती वर्ष झाले तुझ्या लग्नाला. लग्नाला 3 वर्ष. हनीमून फेज संपलाय तुमचा. ऑलमोस्ट. बायको बघणार आहे मजा येणार आहे. 2-3 मुली पळतात हे नको दाखवायला. अच्छा ठीक आहे. आणि तू हायरार्की वाईज वर आहेस की ही वर आहे. काय सीन आहे तुम्हाला दोघांचा. नाही ऑलमोस्ट सेमच आहे. म्हणजे मी अकाउंट लीड आहे. शी इज ऑलमोस्ट डिझाईन टीम हेड आहे. अच्छा ठीक आहे दे तिला आता. हाय काय नाव आहे तुझं. सायली. अरे काय आहे सायलीची स्पेलिंग काय आहे तुझ्या सांग. प्रत्येक सायलीची स्पेलिंग वेगळी असते बरोबर ना. कोण डबल ई कोण डबल आय. तुझं काय आहे. एल आय आहे. ठीक आहे. आणि ही बहीण सखी बहीण आहे बाजूला. कझिन. एवढा पॉज घेऊन का बोललीस तू. का आत्ताची मुलगी आहे का. हा का घेऊन आली आहेस तू तिच्यावर. अरे तू कोण आहे म्हणजे माहिती नव्हती असती का. काय कसं आहात तुम्ही. चांगलं इक्वेशन आहे दोघींचं.
तुला तू मानतेस तिला खरी बहीण म्हणजे सख्खी बहिणीसारखी सगळं डिस्कस करतं आयुष्यातलं येस मग तू तिला सगळं आता जे तुझं लग्न झालं लव्ह मॅरेज होतं अरेंज मॅरेज होतं लव्ह मॅरेज. लव्ह मॅरेज मग तू तिला आधी तुला सांगितलेलं तिने हो. अच्छा आता पण तू तिला सांगितलंस की तुझं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे ते तुझे नवीन जीजू येत नाही 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 ठीक आहे ठीक आहे तुझ्या आयुष्यात काही स्वप्न आहे सायली म्हणतात पळून जायचं चालेल ना मूवी चालू आहे हा सांग 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 हा काय सायली काय स्वप्न आहे आयुष्यात तुझं कणूचे फॅन्स येणं झाले एकदम हा बोलू बोलू द्यायचे हा त्याला हा ठीक आहे तू सांग हा काय तुझं काही स्वप्न आहे ऑटोवाला येईल ना मग हा सांग सांग नाही आम्ही म्हणजे फिरायचं बाकी असं काही एवढं स्वप्न वगैरे. कुठे कुठे काहीतरी नॉर्दर्न लाईट्स वगैरे काय बघायचं काही स्वप्न आहे अरे थांबा थांबा तुम्ही काय तुक्के मारते का गोवा असेल गोवा म्हणतो हा नाही आम्ही म्हणजे हे नाही आहेत पण बाकी सगळे पोरं म्हणून थायलंडला जातोय नोव्हेंबरला हे आणि हे म्हणजे हे नाही ही नाही आहे कलिग्स आहेत बाकी सगळे पोरं ते आम्ही थायलंडला जातो थायलंडला चालले तू एकदम क्राईम मास्टर गोगो आहेस काय आया हो तो कुछ ना कुछ लेके जाऊंगा आणि तुझ्या बायकोला चालेल तू थायलंडला जाशील तर माहिती आहे तिला मग तू चिल आहे तुझी बायको चिल आहे, एकदम चिल आहे. आणि तू असं तिथे गेलं तू स्ट्रिप क्लबला गेलास तरी चालेल तिला तुम्ही काय एकदम ठासून आले गे अलिबागला जाईल हा चालेल तिला होपफुली चालेल अच्छा तुला चालेल ती थायलंडला जाईल तर चालेल हे लोक तुक्के मारतच आहे ठीक आहे या दोघांसाठी टाळा एकदा या साईडची कोणाची तरी बोलू कोणाला बोलायचं इकडे कडूशीच बोलायचं हा ठीक आहे ते कडूला दे काय विचारू कडूला प्रश्न सांगा तोपर्यंत हा काय काय आला तो स्वतःहूनच आला त्याला आवडतं कसा आहेस भाऊ ये. चला हां ठीक आहे तू लास्ट टाइम म्हणालीस ना की काहीतरी अजून एक इंटरेस्टिंग स्टोरी सांगायची तुला हां काय होती ती स्टोरी वरती बघ. तुम्ही लोक फुल बुली करायला आले गे हां हां बोल हां एकदा कडू नावासाठी आवाज होऊ दे आणि आपण मजा पण करू पण त्या अगोदर पनवेलचे किती आहेत कट्टर पनवेलवाले आता याच्यातले कोविशिल्डचे इंजेक्शन किती घेतलेत काय काय कोविशिल्डचे इंजेक्शन वॅक्सिन अरे तू नर्स आहेस काय नाही ना त्याचं पण सांग कोवॅक्सिन वाले कोण आहे बाजूला व्हा लस देतील ना सगळे तुला लग्नात जाशील मग. सांगतो त्याची पण सांग story. ए, थांबा थांबा हा कडू हा फक्त एक आडनाव नाही तर हा एक जसं पुष्प बोलतो ब्रँड आहे आम्ही बोलतो लेगसी आहे आमची तर पहिले ऐकून घ्या मग रिॲक्शन द्या ठीक आहे तर माझी जी मोठी बहीण आहे ती डॉक्टर ती जेव्हा आपला कोरोनाचा टाइम चाललेला तेव्हा ती पनवेल सेंटरची हेड होती हा तर पनवेल सेंटरची हेड होती तर जेवढे पण कॅम्प्स लागायचे तुम्हाला जे वॅक्सिन द्यावी दिली तर ती म्हणजे डिस्ट्रीब्यूट करायची 10-12 कॅम्प्स 15 दिवस तर आम्हाला पण भीती वगैरे वाटायची पण त्यावेळी पण तिने तर तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होतं थांबा तुम्हीच बोला ना बोलवलं त्याला थांबा थांबा आता हे थांबा हे थांबा अच्छा तू तुझी बहीण मेडिकल फील्डमध्ये होती हा. आणि तिने तिचा मेजर रोल प्ले केला चांगली हा. गोष्ट आहे पण तुला तो डोस नाही दिला पोलिओचा नाही मला VIP ट्रीटमेंट होती डायरेक्ट आतमध्ये एंट्री डायरेक्ट वॅक्सिन हा पण काही वॅक्सिनचा तुला साईड इफेक्ट झाला नाही नंतर डोलं लगेच खायचो ना थांबा अरे थांबा काही इफेक्ट असाच आहेस म्हणजे
हे तांबा रे. एक मिनिट, ही स्टोरी सांगायला तू स्टेजवर आलेला? नाही दुसरी आहे. दुसरी आहे. हा Office एक मिनिट मधली. ऐक. हा टाइम टेबल लाव. 30 सेकंदात स्टोरी संपवायची. 3 सेकंड कशी? 30. हा ठीक आहे हा 30 सेकंद देऊ शकतो ना आपण याला? हा नंतर लागता तुम्ही. हा चालू कर. तर आता शो दादाने टाकलेला, आपल्या प्रणित दादासाठी आणि टीमसाठी टाळ्या एकदा. हा तर सीन असा झाला की 22 डिसेंबर 2024 म्हणजे मागच्या वर्षी जस्ट. थांब जरा. याला सुरुवात नाही केली ना संपवलं बोलतात. हे थांबा. हा तर शो टाकलेला. नंतर मी मित्रांनो बोललो की प्रणित दादाच्या शोवर गेलतो वगैरे, तर तो टाकेल रील्स वगैरे, त्याच्यात येईन मी कदाचित, होपफुली. विकत घेतलाय, फ्री फंड मध्ये नाही आलो तुझ्यासारखा. थांब एक मिनिट ऐका. जर काही मारामारी करायची असेल तर फ्रेम मध्ये या. जाणार माझ्या चॅनलवर. अजून काही बाकी आहे? थांब सुरुवात आताच झाली. ए माईक बंद करता येईल तुला? हा मी तुझा घेईन मग. माझा कशी? माईक नाही चालू ठेव माईक. नको ना. अरे माईक खराब करेल तू. नाही फटाफट स्टोरी संपवतो. हा. ठीक आहे. फास्ट फॉरवर्ड. ठीक आहे. शेवटचं वाक्य सांग. हा तर मी कॉर्पोरेट एक कंपनीमध्ये जॉब करत होतो. तुम्ही जे व्हिडिओ बघितलेच आहे म्हणून सर्व कडू करतात. हा तर मी मागच्या व्हिडिओमध्ये नाव नव्हतं सांगितलं, तर तरी पण सीन असं झालं की अरे भावा बोलून देशील का? एवढी हिंमत आहे तर ये स्टेजवर आणि मग बोल. अरे थांबा एक मिनिट. दिन सजना. 2 मिनिटं संपून दे. शो नंतर आपण करू याच्या बरोबर. शो संपवतो. हा शो नंतर नक्की. हा दे माईक. 2 सेकंड एक संपवतो पटापट. हा 2 सेकंड. हा झाले ते. 2 मिनिटं. तू नंतर कापतोस बाई, भरपूर एडिट केलंस तू माझं मागच्या वेळेला. जेवढं मुली नाही कापत तेवढं तू कापतोस एडिटिंग मध्ये. आता मला वाटतं पूर्ण कापला पाहिजे होता. नाही. एक मिनिट तू काही खाल्लेस? हा मग आमच्या का खातोय आता? असं कंटेंट जे भेटतंय एक ना. मिनिट ऐका. एक लास्ट डील आहे. 1 मिनिट देऊ त्याला. कोणीमध्ये काहीच बोलू नका. ठीक आहे. हा चल. हा कर. चल तू कोपऱ्यात जा, माझा होऊ द्या. अरे तू कर रे. ऐका मी याच्या मॅनेजमेंटला विनंती करतो की याला कंपनीतनं काढून द्या आणि तू जॉब दे मग. थँक्यू भाऊ. थँक्स अ लॉट. ऑल द बेस्ट. आता मला वाटतं माझी आजी बरोबर बोलायची. खूप चावला ना. कोण म्हणालेलं त्याला आणा स्टेजवर वरती ना. मन केलं ना वरून उडी मारायचं. छान. अरे तुम्ही पण लहान मुलाला घेऊन आले. छान. तू वेगळा आहे ना. इकडचा एक होता तो पण. अच्छा तूच आहेस तो. अच्छा तो नाही आहे, वेगळा आहे. मला तर दिसतंय ना कोण होते ते. ठीक आहे मोठा झाला म्हणताय. ठीक आहे बंद कर. हा ठीक आहे चला एकदा टाळ्या वाजवा आर्यासाठी. हॅलो हाय. ऐकू येतंय? काय नाव आहे? स्मिता. काय HR? हाँ एप्लीकेशन आने वाले हैं. कौन सी कंपनी में HR? कोणत्या कंपनीत HR आहेस तू? स्कूल में हूँ. अच्छा शाळेत आहेस? येस. कोणती शाळा आहे? खारघर मध्ये आहे. काय नाव आहे? स्कूल. अच्छा ती लुटणारी शाळा ना. बरोबर ना. काय बाकी शाळांची 1 लाख आहे, तुमची 2 लाख आहे बरोबर? येस. अरे
एक मिनिट कोणत्या परफॉर्मन्ससाठी आलायत तुम्ही? हा काय नाईटिंगल बाहेर नाहीये सर, दिसत नाहीये आम्हाला. हा काय किती फीस किती आहे तुमच्या शाळेची? अराउंड 2.5 lakhs. अच्छा, आणि बाकी शाळांची किती आहे माहिती आहे तुला? अराउंड 1.5 lakh. अच्छा, हा का डिफरन्स आहे? हा काय तुम्ही वेगळं देत मध्ये? इंफ्रास्ट्रक्चर बेस्ट रिसोर्सेस है. इन्फ्रास्ट्रक्चर वेगळं आहे काय आहे? म्हणजे एसी क्लासरूम्स आहेत, येस. एवढं बिल येतं आणि हो हो. सेंट्रलाइज्ड एसी आहे. सेंट्रलाइज एसी आहे. येस. आणि बाकी डब्यात का बदाम देता तुम्ही? हा तुमची मुलं वगैरे आहेत? हा तू मॅरिड आहेस? हा हा, माझा मुलगा इकडे आहे. अच्छा, तुझा मुलगा आहे? हो. आणि तो कोणत्या शाळेत होता? अरे ऐका ऐका ऐका, हा काय फी किती होती? आणि बाळा 50. कधी असं तुला वाटलं की तू अडॉप्टेड आहेस? नाही नाही नाही, आई बाबा प्रेम करतात? खूप खूप. आई आणि अजून कोण आहे तुझा भाऊ बहीण? हा हा, कोण आहे? लहान भाऊ. तो कोणत्या शाळेत आहे? दे बाजूला दे माहिती. का लहान मुलाला सेंट्रलाइज एसी नको आहे? गाठेल तो. तेव्हा नव्हता ना, आताच आलाय. 2 वर्षात झालाय. मग चेंज नाही करू शकत शाळा? नाही नाही, का नाही करू शकत? हे 12th मध्ये, आता 12th झालंय याचं. आणि आणि- आमचा फक्त 6 पर्यंत आहे. तुमची शाळा 6 पर्यंतच आहे? हो. मग Every त्याच्यानंतर year- मुलं काय करतात? हा, त्याच्यानंतर मुलं काय करतात मग? नाही अपग्रेड होणार ना एव्हरी इयर. अच्छा, 6वीचे पार झाले मग 7वी 8वी वाढत हो जाणार. हो. अच्छा मग 12वी पर्यंत असणार. अच्छा, तुम्ही मराठीच आहात? नाही नाही, साऊथ इंडियन. अरे कडक, काय आहात तुम्ही? मल्याळम. काय? मल्याळी. अरे ते लोक म्हणतात इडली इडली चटणी चटणी. नो 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 नो. तुमच्या घरी काय बनतं? नाश्त्यामध्ये काय बनतं? पोहा, इडली, चटणी, डोसा, एव्हरीथिंग. आणि तुम्हाला मराठी एकदम चांगली कळते म्हणजे तर. हो. तुम्ही बॉर्न अँड ब्रॉट अप इन मुंबई Yes, आहात? yes. तुम्हाला मुंबई जास्त आवडते की केरला? मुंबई. अच्छा, आणि केरला. अरे खोटारडी आहे, गावी जाऊन काय वेगळं म्हणत असेल. नाही नाही नाही. गावी जाऊन म्हणत आवडते मला. आणि मग तुम्ही तुमची डेझिग्नेशन काय? HR म्हणजे तुम्ही टीचर्सचा इंटरव्ह्यू घेता? येस. अरे, मजेदार आहे. पेरोल अँड एव्हरीथिंग. काय पेरोल वगैरे? पेरोल पण. किती आहे फीज? फीज नाही, सॅलरी किती असते तिकडे? नाही नाही, डिस्क्लोज नाही सांगा करू please. शकत. प्लीज, आम्ही नाही, हा पाठ नाही टाकणार आम्ही. हा अरे नाही सांगणार, एवढा विश्वास नाही आहे का आता? अरे मी पण होतो. हो सांगा सांगा. हा नाही. अच्छा, आणि मग कसं तुम्ही करता? त्यांची स्क्रीनिंग कशी करता? CV शॉर्टलिस्ट करून मग एक्सपिरियन्स आणि क्वालिफिकेशन बघून आम्ही रिक्रूट करतात. नाही, मध्ये इंटरव्ह्यू वगैरे? हा, इंटरव्ह्यू फर्स्ट शॉर्टलिस्टिंग करतात, मग इंटरव्ह्यू, पर्सनल इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू तुम्ही घेता? हो. माझा घ्या ना इंटरव्ह्यू. नाही. ट्राय करू आपण, ट्राय करू. हा, अरे प्लीज प्लीज प्लीज. No, no. मुलगा एक्साइटेड झालाय. मुलगा म्हणतोय माझे 50,000 He लावायचं. is very excited. ड्रीम 11 खेळू आई He बरोबर. is the one. काय काय काय? He is very excited about the show हाँ, and किससे थे? he has met you many times in Kharghar. अच्छा, Just see. नाही मला इथून बिल्डिंग नाही- के बाहर मिला था, किसके बाहर? तुम्हारे बिल्डिंग के बाहर. ए चुप बैठ. नहीं 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 नहीं, एड्रेस नहीं बोलूंगा. माईक बंद करायचं. हुडी पहन के चुपके जा रहा था. कुठे झालेलो? नहीं 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 नहीं, खारघर मध्ये बार नाही आहेत. मास्क पहन के जा रहा था. बस इतना मेहनत बोलूंगा. करावी लागते, तळोजापर्यंत जावं लागतं. एक एक क्वार्टर घ्यायला कळतंय तुम्हाला? पाय झिजलेत माझे. बस मास्क पहन के जा रहा था, इतना बोलूंगा. मास्क घालून जातो तू मला ओळखलंस. हाँ हाँ. पण मग तू तुझ्या आईला का नाही ओळखू शकलास? तुला नल्ल्या शाळेत घातलं तिने? नहीं नहीं नहीं, स्कूल अच्छा था मेरा. अच्छा ठीक है, सही है भाई. बाकी सब सही चल रहा है. Yes, तू भाई. कोणत्या स्टँडर्ड मध्ये आहेस आता? 12 डन. सायन्स केलं, कॉमर्स केलंस? साइंस. अच्छा, तुझी गर्लफ्रेंड वगैरे आहे? नहीं 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 खरं सांग. नहीं 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 नहीं. आईला चालेल जर तुझी गर्लफ्रेंड असेल तर? हाँ. हा का खुश झाला एवढा? हा, याचं लगीन झालंय आता. छान छान छान. बाबांनी सेटिंग लावून दिली. अरेंज मॅरेज? हा, मस्त मस्त. ठीक आहे ठीक आहे. या दोघांसाठी टाळ्या वाजवा एकदा. थैंक यू.
कोण आहे सर्वात काय बोलू त्याशी? हा हा तू छोटा वाटतोस मला, याच्याशी डायरेक्ट बोलू आपण. काय नाव आहे तुझं? त्याने फुल तयारी केलेली आहे. एज विचार 15 बोलायचं. एज 15. काय नाव आहे तुझं? 15. पोचलाय कॅमेरावरती. ते कोणतरी होते ना, त्या ती जी मुलगी होती ना, ती स्टार्टिंगला तिने हातवर केलेला, तू. हा काय नाव आहे तुझं? मेनका. हा मेनका. हे मेनका काय म्हणजे थिंकिंग काय होती आई बाबांची? का ठेवलं असं? माझ्या पप्पांनी ठेवलं हे नाव. बाहुबली तर म्हटलं असं. काय 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 मला माहिती नाही. माझ्या मोठ्या बहिणीचं नाव मोनिका आहे आणि माझं मेनका. तू एक मिनिट, तू मराठी आहेस? हो, मी मराठी आहे. हे नाव आहे माझं आणि माझं लग्न झालंय एका गुजराती पर्सन सोबत. सो आता मेनका. ठीक आहे. मुंबई इंडियन्स सारखं झालंय त्यांचं. काय करतेस तू मेनका आयुष्यात? मी एका कंपनीमध्ये काम करते आणि ज्याच्यामध्ये मी ॲज अ टीम लीडर वर्क करते. अच्छा, म्हणजे एम्प्लॉईची मारणं हे तुझं काम आहे? हो, हो. काय म्हणजे प्रोसेसची जी रिक्वायरमेंट असते काय प्रोसेसची रिक्वायरमेंट? मारणं नाही, म्हणजे काही गोष्ट अकॉर्डिंग टू द टार्गेट कम्प्लीट करणं. तर आम्हाला सांगावं लागतं एम्प्लॉईजला की असं असं करा, आणि नाही केलं तर मग जे तू बोलला तेच मारा. काय तुमचं? बाकी कोणी हसत नाहीये. मीच असते. ते म्हणतात फेकायला वरून खाली. काय तुमची कंपनी काय करते? आणि नाही डिस्क्लोज करू शकत मी, सॉरी. तुमची कंपनी काय करते? नाही सांगू शकत. अच्छा अच्छा. थोडं नाही सांगू शकत. एक मिनिट. नाही, कंपनीचं नाव नाही विचारत आहे मी. हा, म्हणजे जंगली रमी असं काही आहे? काही आक्षेपार्ह काम आहे का? काय काम करतेस का? मी एसी लावून देते तिकडे. काही कन्सिडर करू शकतोस तू फ्रॉम. नाही काय असं एकदम आता थोडं वाटतंय ना काय वेगळंच असेल. नाही, बेसिकली एक अशीच कंपनी आहे. काय आहे? एक फर्म आहे. काय फर्म आहे? एक फर्म आहे. ते वेगवेगळ्या कंपनीजच्या लोकांना जसं एम्प्लॉय रिक्वायरमेंट असते ना, तसं आम्ही एम्प्लॉईज हायर करतो. काय हे तू HR आहेस तू? पण HR नाही, टीम लीडरच आहे मी. बट आमच्या अंडर वेगवेगळे कंपनीज आहे, त्यांना एम्प्लॉईज आम्ही प्रोव्हाइड करतो आणि त्यांची अरे दल्ले आहात तुम्ही. नाही. मॅडम नया माल आहे. नो. सोफिस्टिकेटेड आहोत आम्ही. भीतीच वाटते तुझ्याशी बोलायची यार. काम तू खतरनाक आहेस करतेस. तू. आणि कोणावर आलीस तू? माझा भाऊ आहे प्रेम, हा आणि त्याचे मित्र आणि वाईफ. त्याची स्टोरी आहे मेन, तर ए, हा, त्याच्यामुळे सांग ना. आली आहे मी. हा सांग. एक मिनिट. जी स्टोरी सांगणार होती त्यासाठी तू माईक घेणार होती. म्हणजे इन शॉर्ट मुलं काय हकतात ही स्टोरी होती ना तुझी. हे नाही थांब ना, काहीतरी देईल ना मसाला. थांब जरा. हा 2 मिनिट नाही, येतात तो मॅडम. मना करतोय. अरे चालेल ना प्रेम? नाही पर्सनल आहे. हो, म्हणजे तुला आता थोडक्यात सांगते. हा. भाऊ मारतोय. लग्न झालं ना तुझं? जाऊ दे भाऊ. हा सांग. त्याचा रिसेंटली ब्रेकअप झाला आणि तो खूप मेंटल ट्रॉमा मधून गेलाय. तर थोडे असे आहे त्याची स्टोरी. बस एवढं सांगू शकतो, नाही तर मला घरी जायचं. तुझ्या भावाचा ब्रेकअप झालाय, त्याला मेंटल ट्रॉमा झालाय, हा. आणि तू हसत सांगते. या प्रेमचे ना लागले. नावाचा प्रेम आहे, आयुष्यात प्रेम. तो तुलाच घाबरत होता की माईक आला आणि मेनकाताईच्या हातात जर गेला. तो मला नाही, तुला घाबरत आहे. त्याला माहिती आहे त्याची बहीण आहे. एकदा टाळी वाजवा दोघांसाठी. थँक्यू. अजून कोणी एज वाईज कोणी जास्त आहे असं कोणी ज्यांना बोलायचंय? त्यांना काय भाऊ तुझं एज काय? 25 जास्त एज नाही आहे भाऊ तुझं. हा हिला बोलायचंय. हा ठीक आहे, ते त्याला दे. चल दे. हॅलो भाऊ. हॅलो. अरे हाय भाऊ, काय नाव आहे? आनंद. अनिल. अरे आनंद. या. अच्छा तू मला या
आनंद तुला मराठी कळते शुद्ध एकदम? हा हा अच्छा, बॉर्न अँड ब्रॉट अप इन मुंबई आहेस तू? हा. कुठे राहतोस? पनवेलला अरे छान छान. आणि काय करतोस आयुष्यात? कंटेंट रायटर आहे. कुठे कॉन्टेंट अरे कॉन्टेंट रायटर असायला लागली ना. हा का? मार्केटिंग कंपनी आहे. हा. आणि असं काही काम आहे तू जे केलंय आम्ही पाहिलंय कुठे? नाही एवढी ते शिवी दे 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 आणि गाडी निघून बिहारला. नाही लखनौ नॉट बिहार. UP? लखनौ यूपी. अरे हो सॉरी. हा सेम नाही सेम नाही. युपी आणि बिहार मध्ये काय डिफरन्स आहे मला सांग. लय डिफरन्स आहे. काय एज्युकेशन आणि काय सांग एज्युकेशन जे तुमच्याकडे आहे की नाहीये? आहे आमच्याकडे आहे. युपी मध्ये आहे, बिहार मध्ये नाहीये. आणि एवढं दारू नाही. कुठे आहे? दारू युपीला आहे. हा ठीक आहे. तो आनंदी झाला. आमच्याकडे आहे. दबा के पियो. हे तू तुमच्याकडे कट्टे वगैरे असतात? हा सीतापूर. कम टू सीतापूर. लखनौ की कम टू बाजू में. सीतापूर. मी गेलेलो Maybe सोलापूर. supply. हा तर कुछ तू दिन असे कट्टे बिताइए वगैरे लखनऊ में. काय बोलतोय लखनौ मध्ये? कुछ दिन बिताइए लखनऊ में. तू असं कधी कट्टे वगैरे काय सीन पाहिलायस असा कधी? हाँ घर पे है. चालवताना पाहिलंयस कधी? हाँ शादी में चलाते. तू चालवलेस? नहीं मी नहीं. मग कोण चालवतात? है घर में है. घर में है चलाने के लिए लोग रखे हैं? नहीं चाचा इन लोग के पास है. अरे कडक आहे मग. पर वो अच्छा. लाइसेंस्ड है. हा ठीक आहे बाबा. मी काय तुला जेलमध्ये नाही टाकू शकत. घाबरतोयस का असा तू? मग तू नाही. असं ऑफिसमध्ये काही तुझं झालं का? ते म्हणाले काय घाणेरडी स्क्रिप्ट लिहिली आहेस, मग तू काकांना फोन करतोस? नहीं आता तू एकदम भोळा बाबडा आहेस असा. नाही. तुझा कधी मॅटर झालाय कोणाशी? नहीं तुझा मार खाईल हो. तुझी गर्लफ्रेंड आहे मित्रा? नहीं अरे बापरे सगळं नाही. कधी होती? पास्ट में थी ये. हे ती कधी होती 12th. 12वी मध्ये ब्रेकअप झालं? हाँ का ब्रेकअप झालं तुझं? म्हणतात कट्टा छोटा होता तुझा. अरे आहे का असा छोटा? नहीं का ब्रेकअप झालं मग? अरे थांबा, आम्ही बोलतोय कट्टा चलाने नाही आता. ती शिफ्ट झाली बँगलोरला. हा कोण म्हणाला कट्टा चलाने नाही आता? हा ठीक आहे ती अच्छा लॉंग डिस्टन्स झालं तुमचं. पण तू बँगलोरच्या मुलीला कसं पटवलंस रे मग? नाही ती इथेच होती मुंबईला. हा. नंतर ती बँगलोर शिफ्ट झाली. हा 12वीच्या नंतर. हा 12वीच मध्ये. कोण आहे म्हणतात दुसरा कट्टा वापरला तिने. अरे बात करायचे. तुम्ही धनाधन लिहिताय का जोक? अबे यूपी वाल्यांना जर बिहारी म्हटलं वाईट वाटतं का? हाँ थोड़ा सा बुरा लगता है ना भाई. अभी आप महाराष्ट्रियन है, आपको गुजराती बोला तो कैसे चलेगा? बरं समजलं तुझ्या भावना पोचल्या माझ्यावर. एकदा टाळ्या होत्या याच्यासाठी. एक मिनिट. सर्वात खराब ब्रेकअप कोणाचा झालाय त्याची स्टोरी जर कोणाकडे आहे? अरे 15 वर्षाचं कार्ट काय? 3 एक्स आहेत माझे म्हणतं. बोलूया याच्याशी बोलूया. नको त्याच्याशी बोलूया म्हणताय. हॅलो ठीक आहे हा मिळाल. हॅलो हाय भाऊ काय नाव आहे? हेमंत. हा हेमंत हेमंत तू असं सिरियस माणूस आहे थोडं. हा तेवढा अच्छा काय ब्रेकअप तुझा असं दयनीय ब्रेकअप झालेला काही? माईक जवळ ठेव एकदम. हा नाही ब्रेकअप म्हणजे मी शिपवरती काम करतो. एक मिनिट मी स्टोरी पूर्ण करतो. हा तू शिपवर गेलास आणि मग तू परत आलास नाही आणि मग तुम्हाला अरे धप्पा. नाही रुस्तम पावरी. ए कट्टा चाहिए भाई कट्टा चाहिए. हा सांग थांब. यायच्या आधीच समजलं होतं म्हणजे काय? यायच्या आधीच समजलं होतं 1 महिना यायच्या आधीच. हा कसं कळलं तुला काय चाललेलं? रिलेशनशिप होतं तुझं? हा रिलेशन किती वर्षाचं होतं? ऑलमोस्ट 1-1.5 वर्ष. 1-1.5 वर्षाचं होतं. आणि मग तुला कसं कळलं शिपवर असतानाच? नाही समजलं नाही की म्हणजे काही गोष्टी अशा झाल्यात की म्युच्युअल्स मध्ये समजून गेल्यात
आणि मी शिपवरती होतो, मला लिमिटेड इंटरनेट होतं. हो हो हो. तरी पण मी तुझे व्हिडिओ बघत होतो. 100 MB. आता कळलं तिने का चीट केलं. तू माझे व्हिडिओ पाहत राहिला, ती बनवत राहिली. हे नाही नाही, पण तुला कळलं कसं ते सांग ना, ते महत्वाचा भाग आहे तुला. 31st पार्टीला होतो हा मी. बेस्ट. हा 31st पार्टी. मी माझ्या काही ऑपरेशन्स मध्ये बिझी होतो, म्हणजे कामांमध्ये. ते आम्हाला नाही ऐकायचं. हा आम्हाला तिचे ऑपरेशन ऐकायचे. आमचं तू नाही, तुझ्या आणि कामात व्यस्त होतास. काय तू काय करतो शिपवर काम? आणि मी इंजिनियर आहे. इंजिनियर आहेस. हा ठीक आहे. तर आमचं 31st ला बोलणं झालं दुपारी हा की 31st ला, कारण मी तर काही सेलिब्रेट नव्हतो करणार म्हणून. मग ती बोलली की ती पण जाणार नाही कुठे म्हणून. काय नाव होतं तिचं? हा नाही, नाव नको सांगूस. हा ठीक आहे. हा ती म्हणाली मी पण नाही जाणार. वा किती प्रेम आहे. हा तेच. आणि मी काय माझ्या म्युच्युअल फ्रेंड्सला रात्री 12 वाजता कॉल केलेला इंडियाच्या टायमानुसार. कोणाला फोन केलास? मी माझ्या काही मित्र आहेत जवळ. तू तुझ्या मित्रांना फोन केलास 12 वाजता. ठीक आहे. हा त्यांचं म्हणजे तिने त्यांना कॉल केला होता, ती कुठल्या तरी पार्टीत होती आणि तिने त्यांना कॉल केला होता व्हिडिओ कॉल. की मग माझ्या काही मित्रांनी हरमेपणा करून तो स्क्रीनशॉट मारून घेतला. हा नंतर मग नाही, मला मित्र वाटलं- हरामी नव्हते. जिने व्हिडिओ कॉल केलेला ना. हा ठीक आहे. त्यांनी स्क्रीनशॉट घेतला. हा त्यांनी मला पाठवलं मी जेव्हा त्यांना 12 वाजता कॉल केला तेव्हा. हा. आणि मग दुसऱ्या दिवशी समजलं की ती म्हणजे ती पार्टी इतकी जोरात झाली का ती नंतर हॉस्पिटलाइज झालेली. हा हा मग असं काय झालं? आता ते एवढं नाही सांगू शकत, पण मग नंतर पण तिने चीट केलेलं. मी ट्विटच झालं की सकाळी ज्या काही दुसऱ्या गोष्टी मला समजल्या. हा त्या सांग ना मला. कट्ट्याचा वापर दाखवा मला. नाही म्हणजे तिचं ऑलमोस्ट सगळं, ती ज्वेलरी, फोन्स वगैरे सगळं चोरीला गेलं होतं. आणि म्हणजे कालच्या पार्टीमध्ये रात्री. आणि काल रात्रभर काय झालं किंवा एक मिनिट, चीट केलं म्हणजे असं चोरी झाली? नाही ती कोण विजय माल्य आलेला का? हा नाही ती ज्या लोकांसोबत गेली होती तर ते लोक मला माहिती होते की काय सीन आहे त्यांचा नेमकी. हा आणि आमचं जेव्हा संध्याकाळी बोलणं झालं तेव्हा ती जाणार नव्हती त्यांच्यासोबत. हा आणि त्याच्यानंतर ती गेली आणि ती गोष्ट मला तिने सांगितलंच नव्हतं. जेव्हा ती ऍडमिट झाली तर मला हॉस्पिटलमधनं फोन आलेला. मग मी जेव्हा तिला ज्या लोकांनी ऍडमिट केलेलं त्यांचे नाव बघितले तर मला समजलं की ती गेली होती. पुढे लागलं वाटतं. मग आता तू ब्रेकअप केलंयस तिच्याशी? हा आनंदी आहेस तू आता? माझे व्हिडिओज पाहतोयस? हो, म्हणून आज आलो मी, नाशिकवरनं आलो. अरे थँक्स. एका डाळा जायचं. काय नाही, दुसरी मिळेल तुला चांगली. ठीक आहे. हा, या 15 वर्षाच्या पोराचं ऐकून घेऊया एक लास्ट. मला बघायचं. तो म्हणाला माझ्या 3 एक्सेस राहिले. ठीक आहे. मामाच्या ह्याच्यात लास्ट मामाच्या पोरी आहेत म्हणतात. 15 वर्षात तुझे 3 एक्सेस राहिले होत्या. हा त्याला काय म्हणायचं? त्याला काय म्हणायचं? काय आता नवीन आहे. आता नवीन आहे. एक मिनिट, आता 4थी आहे. एक्स नाहीये, करंट आहे. करंट पण आहे. हा. आणि याच्या आधी 3 होत्या. याच्या आधी 3 म्हणजे एक मिनिट तू दुधामध्ये बॉर्नव्हिटा टाक. भांग टाकतो. भांग टाक. प्युअर इंडियन. प्युअर इंडियन. छान. हा म्हणजे आता ही 3 मुलीशी ब्रेकअप का झाला? आणि तुझं माहित नाही, म्हणजे असं पहिले थांब, कळलं आता. कट्टा छोटा 15 वर्षाचा आहे यार तू. हे बघा, चुकी कधीच माझी नसते, त्यांचीच असते. अरे तुझ्या पेन्सिलला धार नाही अजून. पंधरा वर्षाचा आहे म्हणजे चुकी कधी माझी नसते. अरे चटीत मुदत असेल कधीतरी. अरे नाही, एक मुलगी होती. मी कसं करू? मी नॉनव्हेज हर रोज खातो. पण तुला काय करायचं तिच्यावर? काहीच करू नाही शकत ना. वेनसडेला फक्त सगळं. काय सगळं? वेनसडे पण नाही, थर्सडे. एक मिनिट, मामा म्हणतोय काय कांदा काढले? त्याला फरक नाही पडत, तो chill त्याला आहे. फरक नाही पडत. एक मिनिट, वेन्सडेला एक मिनिट तो म्हणतोय काय? ऐका, तो म्हणतोय की ती होती त्यामुळे फक्त जे काय आहे ते बुधवारी करायला मिळायचं. हा. मग काय करायचं बुधवारी? अरे जवळ नाही येऊन द्यायची मला. तू जवळ जायचाच का? बॉयफ्रेंड आहे तिचा, कशाला नको जाऊ?
एक मिनिट हां. अरे तुम्ही एक मिनिट थांबा तुम्ही. हां अच्छा तू एक्सेस त्याची. अरे माझ्या शाळेतले सिनियर्स आहेत सिनियर्स कोण आहे? सिनियर्स आहेत 10वीतले. अरे यांच्याच क्लासमधली एक मुलगी होती. काढा काय भाऊ तू. मी 9वीत ती 10वीत. भाऊने किल. एक मिनिट भाऊ, एक कोणती शाळा बघ, जसं तुझा परफॉर्मन्स आहे तुला डायरेक्ट ऍडमिशन मिळेल. काय करायचं नको ते लोक तुला खारघर 2.5 लाख देतील की ये आमच्या इकडे, आणि तिकडे थंडी पण असते. ताई भेटेल कारण की 11वी 12वी आमच्या शाळेत नाहीये. आणि तुला काय, तू विराट कोहली वाटतोयस काय असं? हा तू एक मिनिट काही बोलू नकोस, कोणी काही बोलू नका. हा तुम्हाला काय बोलायचं बोला एकदा. हा माईक हवा आहे. अरे पण माईक इथे आहे ना ऑलरेडी, तुला खाली यावं लागेल. या तोपर्यंत मी बोलतोय त्याची. या तुम्ही. हा तू बोल. हा ठीक आहे या. हा स्टेजवरती घे ना, मा पण पॉप्युलर व्हायचं. ओहो ये. कसं आहेस बाबा? मला म्हणतोय कसाच भावा. अरे किती महिन्यांपासून येतं माहितीये, मी आई बाप्पांना पाया पडते की घ्या मला तिकीट घ्या, 500ची असेल तरी पण चालेल मला घ्या. ते बोलतात की नाही शिव्या घालतो तो. शिव्या देतो मी, चुकीची कामं करतो. त्यांना माहिती आहे त्यांचा मुलगा किती कांड करतो. त्यांना हे नाही माहिती की आत्ताची आहे. आताची ती माहित नाही. हा मग बाकीच्या तीनचे माहिती होते. आली बाकी तीन क्या माहिती करू होते. हो लेडीज. आले 2 मुली 2 मुलं. हे तुम्ही काय कडू आहात का? कडू नाही बाय, काहीतरी अलग आहे त्यांचं. हा ठीक आहे. हे हा तुम्ही फक्त येऊन उभ्या राहा स्टेजवर, आपण तो पण यायची. हा मग एक मिनिट, आता जी आहे ती बरोबर चालेल तिच्यावर सगळं मस्त आज भेटायला पण आलेली होती. मी नाव नाही घेत, ते मग ते इन्स्टाची आयडी देतो तुम्हाला. फक्त तिची आई पप्पा फक्त बघायला नको हा व्हिडिओ, नाही तर मला शिव्या. बरं. आई बाबा नाही पाहणार ना माझा व्हिडिओ, कोणी नाही पाहत. हा कोणी बोललं, सगळे पाहतात स्कूल आले मध्ये. 4-2 असं वाटतंय मी सहलीला आलोय. आता काय तुम्हाला श्रीखंडाच्या गोळ्या देऊ मी? नमस्कार मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि आता वेळ झाली आहे कॉन्टेस्टची. तुम्हाला माहिती आहे दर व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो आणि त्याचं सर्वात चांगलं किंवा क्रिएटिव्ह उत्तर जो पण देतो त्याला मी पिन करतो. आणि अर्बन मंकी ज्यांचे कपडे मी घालतो त्यांचा एक मिस्ट्री बॉक्स माझ्याकडे, तो त्यांचा होतो. मागच्या व्हिडिओचा विनर आहे सिद्धांत माने 1212. आणि या व्हिडिओचा प्रश्न हा आहे, या व्हिडिओमध्ये आपण लहान मुलांची गप्पा मारल्या, त्यामुळे आजकालची लहान मुलं पाहिलं की तुमच्या मनात काय विचार येतो कमेंटमध्ये लिहा. ज्याचं सर्वात फनी किंवा क्रिएटिव्ह उत्तर असेल त्यांना पिन करू आणि हा मिस्ट्री बॉक्स तुमचा होईल. बाकी मी माझा भारत दौरा करतोय. आता मी इंदोर आणि भोपाळला येणार आहे आणि बाकी महाराष्ट्रात पण सातारा, कराड, पुणे, सांगली, नागपूर, कोल्हापूर सगळ्या शहरात मी येतोय. त्यांच्या सगळ्यांची यादी इथे दिलेली असेल आणि तिकीट लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये आहे. सगळे शोज फास्ट फिलिंग आहेत, त्यामुळे पटकन तिकीट्स घ्या, नंतर तुम्हाला तिकीट्स मिळणार नाहीत. लाईव्ह शोमध्ये आपण खूप सारी धमाल करू. बाकी नवीन व्हिडिओ येणार आहे पुढच्या आठवड्यात शुक्रवारी आणि हिंदी चॅनलवर येणार आहे. गेल्या काही टाईमपासून व्हिडिओज आपले थोडे डिले होत आहेत, पण आतापासून दर शुक्रवारी व्हिडिओ येणार आहेत. त्यामुळे मराठी आणि हिंदी दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि असंच प्रेम दाखवत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.